माझं नाव अंजली पारधी आहे. मी PhD स्टुडंट आहे अकोलामध्ये. हे विदर्भातलं खापणपट्ट आहे पूर्णा वाडीचा, जो विदर्भातला अकोला, अमरावती आणि बुलढाणा डिस्ट्रिक्ट कवर करतो. तर यामध्ये ही जी सॅलिनिटी आहे, सोडी सिटी आहे, ती यामध्ये पहिले अरेबियन सीचा पार्ट होता. त्याच्यानंतर जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याच्यामुळे इथे एक नेटिव्ह सॅलिनिटी इंड्यूस झाली, सोडी सिटी ज्याला म्हणतो. आता USSRनी क्लेम केलं आहे की 15 त्याची ESP असायला पाहिजे जर सोडी सिटी म्हणायचं असेल, शारदा म्हणायची असेल सॉईलमध्ये तर. पण इथे आम्हाला रिसर्चमध्ये असं आढळलं की याची ESP ही 5पर्यंत आहे, 5पेक्षा कमी. याचं कारण असं आहे की इथे वर्टिसोल मिळते, म्हणजे आकुंचन आणि प्रसरण पावणारी माती असल्यामुळे याचं ESP ही 15पर्यंत नाही तर ते 15पेक्षा कमी आहे. मग याच्यावर रिक्लेमेशन असं दिलं आहे की जिप्सम 2.5 टन्स पर हेक्टर वापरू शकतो. पण आता जिप्समची अवेलेबिलिटी कमी झाल्यामुळे आपण यामध्ये कॉटन, बार्ले, सॉर्गम यासारखे क्रॉप लावून त्या 2 ओळीमध्ये त्यांच्यामध्ये ढियांच्या, सनहेम, बोरू अशासारखे क्रॉप लावायचे आणि ते त्यामध्ये काढायचे. त्या क्रॉप्समुळे या जमिनीची जी क्षारता आहे ती पण आपल्याला जिप्समला एक अल्टरनेटिव्ह म्हणून वापरता येईल. धन्यवाद मॅडम.